नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार आहेत। या पुणे दौऱ्यामध्ये ठाकरे यांच्या पुण्यात सभा होणार आहेत। 9 नोव्हेंबरला कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी तर 13 नोव्हेंबरला खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जाणार आहेत। मात्र या सभेची ठिकाणे अद्याप निश्चित झालेली नाही। काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील गटबाजीमुळे पुण्यातील मतदारसंघांमध्ये बंडखोरी रोखण्यात अपयश आलं। आता याचा परिणाम अधिकृत उमेदवारांवर होईल ही शोकांतिका आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दीत यांनी केली आहे। पुण्यातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर यातून विनाकारण आव्हान उभं राहिलंय असंही ते म्हणाले। किर्दत म्हणाले की पुण्यातील शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट तसेच पर्वती विधानसभा या जागा आघाडीला मिळू शकतात। बरोबर तिथंच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आणि अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणलं। जीएसटी काउन्सिल ही वेगळी संस्था देशात कार्यरत आहे। या संस्थेचे प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री कंपल्सरी सभासद आहेत। त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्याऐवजी इतर मंत्री, वरिष्ठ अधिकारी, अर्थ खात्याच्या सचिवांना याबाबत मत मांडण्याचा अधिकार नाही। दुर्दैवाने महाराष्ट्राचे अर्थमंत्री या संस्थेच्या बैठकीला सतत गैरहजर राहिले, त्यामुळे महाराष्ट्राची जीएसटी बाबतची भूमिका मांडली जात नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याच्या कारभारावर थेट निशाणा साधला। अजित पवारांच्या जाहीरनाम्यावरून खासदार अमोल कोल्हे यांनी जहरी टीका केली आहे। महायुतीचं आश्वासन म्हणजे केवळ पोकळ दावे असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावलाय। अजित पवारांच्या जाहीरनाम्यात एक प्रिंटिंग मिस्टेक झालीये, त्यात एक ओळ छापण्याची राहून गेलीये। आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ असं म्हणत कोल्हे यांनी खिल्ली उडवली आहे। महाराष्ट्र राज्यावर तब्बल 8.5 लाख कोटींचा अर्ज असताना 2.5 वर्षात असंविधानिक आणि पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला। हे त्यांनी कशासाठी केलं असा प्रश्न निर्माण होतो असं अमोल कोल्हे म्हणाले। आमचे 15 आमदार निवडून आले तर आम्ही सत्तेत सहभागी होऊन सत्ताधाऱ्यांना आमचा अजेंडा राबवायला लावू, त्यात शेतकरी, शेतमजूर यांना योग्य दर द्यायला लावू असं स्पष्ट करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा प्रकाशित केलाय। मनोज जरांगे यांनी घरंदाज मराठ्यांच्या दबावाखाली निवडणुकीतून माघार घेत रयतेमधील मराठ्यांवर अन्याय केलाय असं देखील ते म्हणाले। कोणाला पाडायचं व कोणाला निवडायचं हे जरांगे यांनी स्पष्ट करावं असं आवाहन देखील केलंय। पुरंदर तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं संभाजी झेंडे यांना उमेदवारी दिल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरल्याचं सध्या दिसून येत आहे। आज संभाजी झेंडे यांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। मात्र यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ हे अनुपस्थित असल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा होतीये। मात्र याबाबत संभाजी झेंडे यांनी सर्वच कार्यकर्ते एकत्र काम करतील असा विश्वास व्यक्त केला। पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि काँग्रेसचे अपक्ष आबा बागुल यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय। उमेदवारांच्या यादीत 3 अश्विनी कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। अश्विनी नितीन कदम या शरद पवार गटाकडून पर्वती विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। त्यासोबतच अश्विनी अनिल कदम यांनी देखील अपक्ष फॉर्म भरलाय। तर तिसऱ्या उमेदवाराचं नाव अश्विनी नितीन कदमच असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं। गर्दीच्या ठिकाणांहून गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेल्या 41 मोबाईल संचांचा शोध पर्वती आणि सिंहगड रस्ता पोलिसांनी घेतलाय। तांत्रिक तपासात गहाळ झालेले मोबाईल संच वापरणाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मोबाईल परत करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या। दिवाळीच्या मुहूर्तावर नुकतेच 41 मोबाईल संच तक्रारदारांना परत करण्यात आले। या बातमीसह वेळ झालीय पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।